श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरामध्ये शहाळे महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। गणपती बाप्पांना तब्बल 5000 शहाळ्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला। पहाटे 3 वाजता ब्रह्मस्पती सुप्त अभिषेक झाला। त्यानंतर पहाटे 4 वाजता प्रख्यात गायक डॉक्टर अभिजित कोसंबी, प्रसेनजित कोसंबी आणि छोटे उस्ताद फेम श्रेया मयुराज यांचा स्वराभिषेक कार्यक्रम सादर झाला। सूर्योदय समपी पुष्टीपती विनायक जन्मोत्सव आयोजित करण्यात आला। शिवपार्वतीच्या घरी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी दुर्मती राक्षसाचा वधार्थ झालेला हा अवतार आहे। श्री गणेश पुराण आणि मुद्गल पुराण या ग्रंथामध्ये या अवताराचा संदर्भ आढळतो। या अवतारामध्ये पुष्टी ही भगवान विष्णूच्या घरी त्यांची मुलगी म्हणून जन्म घेते आणि श्री गणेश हे विनायक स्वरूपात शंकर पार्वती यांच्या घरी जन्म घेतात। दुर्मती राक्षसाने पृथ्वी पाताळ स्वर्गलोक जिंकून सर्वत्र विध्वंस चालवलेला असतो। पार्वती मातेला दिलेल्या वरानुसार भगवान श्री गणेश विनायक अवतारामध्ये प्रगट होऊन दुर्मती राक्षसाचा वध करतात। त्यामुळे वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी हा पुष्टीपती विनायक जयंती म्हणून साजरी केली जाते। वैशाख पौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्री गणेशाच्या पुष्टीपती विनायक हा अवतार झाला होता। भारतीय संस्कृतीमध्ये वैशाख पौर्णिमेला महत्त्वाचं स्थान आहे। उत्तर भारतामध्ये वैशाली हा सण याच दिवशी विशेषत्वाने साजरा केला जातो। वैशाख वणव्यापासून देशवासियांचं रक्षण व्हावं, दुष्काळ, पाण्याचं दुर्भिक्ष्य, शेतकऱ्यांच्या समस्या गणरायाच्या कृपेनं निर्विघ्न व्हाव्यात या सद्भावनेनं शहाळ्यांचा महानैवेद्य दरवर्षी गणरायाला अर्पण करण्यात येतो। तसंच दुसऱ्या दिवशी ससून रुग्णालयातील रुग्णांना शहाळ्यांचा प्रसाद देण्यात येणार आहे, अशी माहिती महेश सूर्यवंशी यांनी दिली आहे। आज पुष्टीपती विनायक जयंती, सर्वांना पुष्टीपती विनायक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये हा गणरायांचा जन्मोत्सव अतिशय आनंदात उत्साहात साजरा केला जातो। आज बाप्पांना 5000 शहाळ्यांचा महानैवेद्य हा समस्त भक्तांच्या वतीने अर्पण करण्यात येतो। आणि आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे भगवान शिवपार्वतीच्या घरी हा विनायक अवतार झाला आणि भगवान लक्ष्मीनारायणांच्या घरी देवी पुष्टी हिचा जन्म झाला आणि त्या पुष्टीचा आणि विनायकाचा विवाह झाला, म्हणून पुष्टीपती विनायक अवतार हा आजच्या या पौर्णिमेच्या दिवशी हा झाला। त्यामुळे आपण हा पुष्टीपती विनायक जन्मोत्सव साजरा करतो आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा सगळ्यांना लाभो अशी प्रार्थना करतो बाप्पांच्या चरणी। कारण हे जे शहाळे महोत्सव आपण करतो ते 5000 शहाळे हे शेतातनं येतात, शेतकऱ्यांच्या घामातनं येत असतात आणि बाप्पांच्या चरणी हीच प्रार्थना सगळ्यांच्या वतीने आपण करतो की हे गणराया आगामी काळामध्ये भरपूर पर्जन्यवृष्टी हो आणि हा महाराष्ट्र, हा भारत देश सुजलाम सुफलाम हो, सगळीकडे सुख सौख्य नांदो या दृष्टीने प्रार्थना बाप्पांना केलेली आहे। आणि ह्या निमित्ताने मंदिरात बऱ्याच कार्यक्रमांचं आयोजन आपण केलेलं आहे। पहाटे बाप्पांना ब्रह्मस्पती सुप्त अभिषेक झाला आणि नुकताच इथे बाप्पांना स्वराभिषेक संपन्न झाला। प्रसिद्ध गायक अभिजित कोसंबी, प्रसेनजित कोसंबी आणि गायिका श्रेया यांच्या चांगल्या सुमधुर स्वराने बाप्पांना स्वराभिषेक हा या ठिकाणी संपन्न झाला। गणेशाग आहे आणि दिवसभर बाप्पांचं दर्शन समस्त भक्तांसाठी खुलं आहे। आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे, कृपया आपण दर्शनाचा लाभ घ्यावा। धन्यवाद। जय गणेश। शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे।